हाय सगळ्यांना नमस्कार. कशा आहात सगळे? तर कशी वाटते टोपी? मला छान वाटते का सांगा. तर कारण हे नाही बरं का, टोपी घालून व्हिडिओ बनवायचं नाही आहे. तर इंस्टाला 2 रील्स बनवलेले आहेत. तिथं जाऊन सगळ्यांनी बघा, छोटी रील्स आहे, खूप छान आहे गाणं. तर हे सांगायचं नाही आहे, फक्त टोपी घेतली म्हणून सांगते की बघा सगळ्यांनी. कारण तसं दुसरं महत्त्वाचंच आहे. तर बघा आपल्या यूट्यूबवर बऱ्याच जणांच्या आयडिया हॅक व्हायला लागलेले आहेत. 2-3 जणांच्या आयडिया हॅक झाल्या. इंस्टाच्या यूट्यूबच्या नाही, इंस्टाच्या झालेल्या आहेत. तर त्याचं कारण बी तसंच आहे. कारण असं आहे की नाही का, कुणी गेमची जाहिरात करतंय, कुणी कशाच्या म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रात चालत नाही, जे आपल्या परंपरा नाही चाललेली, अशा जाहिराती करायला सुटलेले आहेत. आणि ऑलरेडी माणसं लहान लेकराच्या आता तर मोबाईल देत नाहीत, किंवा शेवटी गेम खेळायला देत नाहीत. आणि ते जाहिराती बघू बघू ह्या बायोमध्ये जा, ही लिंक बघा, ती लिंक बघा. आणि आपल्या महाराष्ट्रातली लोक ही अशा गेमच्या जाहिराती करतात म्हणल्यावर यांना लाजा वाटल्या पाहिजे. यांच्या आयडिया नाही डिलीट झाल्या तर मग काय व्हायला पाहिजे यांचं डिलीट. तर आणि त्याच्यासाठी एका दादाने आवाज उठवलेला आहे. एक दादा त्याच्यावर व्हिडिओ बनवतोय. तर त्या दादाला माझा इतका सपोर्ट ना, माझा खरंच म्हणजे नाही का, मला वाटतच होतं ह्याच्यावर कुणीतरी आवाज उठवावा, ह्याच्यावर कुणीतरी व्हिडिओ बनवावे. ह्यांचं लय चाललं आहे की इथं बायोमध्ये लिंक आहे, इथं जाऊन. मी ती वेळ तसले व्हिडिओ तर बघतच नव्हते. ज्यांना मी फॉलो केलं का त्यांना अनफॉलो करून टाकलं होतं. मी जे गेमिंगच्या जाहिराती बघत होते, जे करत होते गेमिंगच्या जाहिराती, ते मावा गुटखा कशाच्या जाहिराती जे होत्या का, फ्रॉडच्या जाहिराती होत्या, ते मी बघत नव्हते. त्यांना अनफॉलो करून टाकलं होतं. मी व्हिडिओ बघत नव्हते मी. तर मी आता या मागच्या 2 आठवड्याखाली मी बघते एका दादाची व्हिडिओ. तो बरोबर मुद्देशीर बोलतो. आणि यांच्या आयडिया काय म्हणतात त्याला, ब्लॉक झाल्याच पाहिजे. आणि असल्या म्हणजे नाही का, कशाच्या गेम घ्या, म्हणजे एक प्रकारचा जुगारीसारखा नाद लावायचा प्रयत्न. म्हणजे ह्यांना पैसे भेटतात म्हणून हे पैशासाठी यांच्या आयडिया पुढं गेलेले आहेत, लाखावर 1.5 लाखावर अशा गेलेले आहेत. ह्यांना पैसा भेटतो कशाच्या बी म्हणून कशाची बी जाहिरात करायची, उद्या ही कशाची बी जाहिरात करतात. तर असल्या लोकांसाठी हेच महत्त्वाचं आहे. आणि हे व्हायलाच पाहिजे होतं, हे कुणीतरी करायच पाहिजे होतं. लय भले यूट्यूबवर आले बरं का, पण कुणी ह्याच्यावर बनवलं नाही की हे गेमचे जाहिरात बनवू नका, फ्रॉडचे जाहिरात बनवू नका. म्हणजे आपल्यातल्याच आपल्याला लोकांना कुणीतरी बनवायला पाहिजे होतं बरं का. तसं कुणीच बनवलंच नाही, कारण प्रत्येकजण आपापलं बघतात. तर त्या दादांनी यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला चालू केलं. तर मला खूप छान वाटते. त्या दादाला माझा फुल सपोर्ट आहे. आणि असेच दादा म्हणजे जे चुकीचं आहे का त्याच्यावर आवाज उठवलंच पाहिजे. चांगली लोक भरपूर तुला मदत करतात, किंवा भरपूर जण म्हणजे तुला सपोर्ट आहे भरपूर जणाचा. आणि तू काय चुकीचं करत नाही, तो जे बरोबर आहे तेच करतोय. आणि आता आयडिया हॅक झाल्या म्हणून आता रडू काय उपयोग नसतो. कारण तुमच्यात दम आहे. तुम्ही दुसरी आयडी खोलू शकताय ना. तुम्ही पब्लिकला आवडताय, तुम्ही चांगले रील्स व्हिडिओ गाण्यावर ह्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकू शकताय, कारण तुमच्या दम आहे. तुम्ही पब्लिक झालेले ऑलरेडी. तुम्ही टाका व्हिडिओ, तुमच्या अजून आयडी जाईन ना, 1,00,000-1.5 लाखापर्यंत जाईनच ना. का तीच आयडी आली पाहिजे असं काय नाही. तुम्हाला परत बी ॲडव्हर्टाईज करायला जाहिराती भेटतात, दुकानाच्या भेटतात, जागा जमिनी खरेदी विक्री, साड्यांच्या जाहिराती, भरपूर जाहिराती करायला भेटतात. त्याच्या करा ना. गेमिंगच्या गोवा विमल कुठं कुपान फाडा, कार्ड फाडा, हे असले लोकांना फसवणुकीच्या जाहिराती तुम्हाला देतात, त्या तुम्ही बऱ्या करता. मग त्या करू नका, चांगल्या करा, दुसरी आयडिया खोला. का तुम्ही घाबरताय? असं बी नाही की बाबा हा यूट्यूबची आयडी, त्याला कवा फॉलोअर्स व्हायचे आणि कवा पेमेंट भेटायचं. ह्याचं लगेच ताजं येतं ताजं जातं ना. त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो की तेच झालं पाहिजे. कष्ट करा, मेहनत करा. त्याला बी तुम्ही मेहनतच केलेली आहे सुरुवातीला. पण मध्यंतरी तुम्हाला वाटतं की आम्हाला, माणसाचं कसं असतं की जास्त पैसा आला का पाय कुणीकडे बी लांबतात, तसं असतं. तर मी काय कोणाला वाईट बोलत नाही, किंवा मी कोणाला म्हणजे हे करत नाही, ट्रोल करत नाही, किंवा कोणाला बरं झालं असं पण म्हणत नाही, किंवा कोणाचं म्हणजे कोणाच्या दुःखाला मी डवचत नाही, दुःखावर जखमेवर मीठ पण घासत नाही. चांगले व्हिडिओ बनवा, तुम्ही चांगले रील्स बनवा, कॉमेडी व्हिडिओ बनवा. तुम्ही स्वतः रडताय पडताय हे स्वतः काय असेल ते बनवा. तुम्ही जाहिराती म्हणजे मी हे का सांगते, माझ्या पण घरात लहान लेकरं आहेत. माझे पण लेकरं समजा आता तुमच्यासारख्यांचे व्हिडिओ बघतात. तुम्ही सांगताय की गेमिंगचं हे बघा, बायोमध्ये लिंक दिलेले, लिंकमध्ये जा, असं पैसे ट्रान्सफर करा, तसं पैसे ट्रान्सफर करा. हे तुम्ही टाकताय म्हणजे माझ्या घरात लहान मुलं आहेत, किंवा समजा मी स्वतः आहे, माझ्या जर डोक्यात बसलं मला हे गेम खेळायचे म्हणल्यावर, मग याला जबाबदार कोण आहे?
आता आमच्या घरात भरपूर लहान लेकरं आहेत. लहान म्हणजे लय लहानच लेकरं खेळतात असं नाही. 20 वर्षाची, 15 वर्षाची, 10 वर्षाची अशीच लेकरं खेळतात ह्या गेम. मग अशा लेकरांच्या डोक्यावर परिणाम झाल्यावर तुम्ही निस्तरायला परत त्याच्या जाहिराती दुसऱ्या बनवणार आहेत का? की ह्या जाहिराती अशा होत्या की आता असं चांगलं करा, असं चांगलं करा, तसं चांगलं, तुम्ही पैसे घेऊन गप्प बसणार. बरोबर? आणि तुम्ही असं म्हणजे तुम्ही सावधगिरीने तुम्ही लहान तुमच्या मुलांना मोबाईलच देणार नाही. तुमच्या जर घरात असं झालं तर मग तुम्हाला हे होईल. मला एवढंच का म्हणायचं आहे की अशा जाहिराती करू नका. आणि मी का बोलते, ही माझ्या पण घरात लहान लेकरं आहेत किंवा मी मोबाईल वापरते म्हणून मी सांगते. आता मी एक माझ्या मतावर ठाम आहे की मला गेमचं बघायचं नाही आणि मी जात नाही. उद्या लहान मुलं असतात, ती त्यांच्या मतावर ठाम राहू शकत नाहीत ना. त्यांच्या हातात कधी चुकून हुकून माणूस मोबाईलच देतच जातोच कधी ना कधी. नाही असं नाही, जातोच कधी लेकरं घेतातच मोबाईल. मग तुमच्या जर गेम बघितल्या, तुमच्या कशाच्या असतात कॉमेडी, ह्याच्यामुळं आम्ही फॉलो केलेलं असतं. मग त्या तुमच्या जर गेमिंगच्या जाहिराती बघितल्या किंवा दुसऱ्या गेम बघितल्या, मग ते गेम डाउनलोड करून ती लहान मुलं बघू शकतायत ना. मग त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यावर त्याला जबाबदार कोण आहे? ती कंपनीवाला नाही, तुम्ही आहेत. आता मला तर वाटतं ही कंपनीचं म्हणजे ते काय म्हणतात त्याला, ते ॲप जे आहे का, ते ॲपच डिलीट झालं पाहिजे, वरूनच डिलीट झालं पाहिजे, माझं हे म्हण आहे. तर चला, माझे काय लेकरं तसल्या गेम खेळत नाहीत, ते पैशावरल्या ह्याच्या त्याच्या काय. पण बाकीची मुलं अशी बरीच खेळतात आणि ह्याच्यासाठी काय लेकरांचा जीव पण गेलेला आहे. भरपूर मध्ये बातम्याला ह्याला येत होतं. तर ठीक आहे, कुणीतरी आवाज उठवला पाहिजे, असं भरपूर लोकांनी बोललं पाहिजे. 10 जण जर गेम करत असले का त्याच्यावर 20 जणांनी बोललं पाहिजे, तेव्हा ते 10 जण बंद करतात. बरोबर का? हे माझं मत आहे. तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर माझं चुकत असेल काय, ह्याच्यातून कुठली जर गोष्ट माझी चुकत असेल तरी पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला, बाय. आजचा व्हिडिओ इथंच. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.